करतो। आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यांच्या प्रतिमेस मी त्रिवार वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामसेवक साहेब, पोलीस पाटील साहेब, तसेच आजी माजी पदाधिकारी आणि समोर बसलेले गावातील महिला भगिनी, आपले उत्कृष्ट शाहीर खडसे। तर आज अण्णाभाऊ साठे जयंती, आपण प्रत्येक जातीमध्ये एक एक महापुरुष किंवा त्याहीपेक्षा जास्त महापुरुष लपलेले आहेत आणि मला तर वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर एक जागतिक लेवलचं जे नेतृत्व आहे ते अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे। कारण प्रत्येक पिढीमध्ये कोणीतरी जन्माला यावं लागतं आणि त्याची प्रेरणा घेऊन मग तो समाज जगत असतो। अण्णाभाऊ साठे हे एका कष्टातून, एका श्रमातून आणि ज्यावेळेस माणसावर अन्याय होतो त्या अन्यायातून माणूस पेटून उठतो आणि तेव्हाच तो काहीतरी करत असतो किंवा कोणाची तरी प्रेरणा घेत असतो आणि त्या प्रेरणेतून मग माणूस बनत असतो। तर आपल्या देशामध्ये शोषक आणि शोषित हा संघर्ष पूर्वीपासूनच चालत आलेला आहे आणि त्या दृष्टीने मग शिवाजी महाराजांचं नाव मी आता बघतो, प्रत्येक माणूस आपापल्या जातीच्या महामानवाचे विचार व्यक्त व्हायचे, फोटो लावायचे, परंतु या अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध प्रत्येक जातीच्या महामानवाशी जोडल्या जात आहे, कारण त्याची कुठेतरी नाळ जोडलेली आहे। अनेक लोकांना, मराठ्यांना माहित नसतं, मराठा समाज भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये, बाबासाहेबांचा आणि त्यांचा काय संबंध आहे। राजर्षी शाहू महाराजांचा फोटो बौद्ध समाजाच्या घरामध्ये लावला जाते, मातंग समाजाच्या घरामध्ये लावला जाते, मग शाहू महाराज तर मराठा होते, मग याची नाळ कुठे जुळलेली आहे? कारण ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक त्रास व्हायचा आणि पैसा अपुरा पडायचा त्यावेळेस सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन मदत केली आहे आणि ते विदेशात जाऊन घनिष्ठ झालेले आहेत। हा संबंध आहे त्या समाजाचा आणि प्रत्येक समाजामध्ये जातीमध्ये कोणा जन्माला यावं हे कोणाच्या जाती नसते आणि आता तर आम्ही स्पष्ट महाराष्ट्रभर असं सांगितलं आहे की आपण कोणा जाती जन्माला आलो म्हणून त्या जातीबद्दल आपल्याला काही आपल्याला वाटायला नाही पाहिजे, त्याचा अभिमान असायला पाहिजे। कारण जातीचं नाव हे इतर लोकांनी, आपण एकमेकांनी एक जातीला आपण खराब केलेलं आहे, कोणत्याही जातीचं नाव हे खराब नाही। जात ही वास्तव आहे, आपल्या देशामधील जात हे वास्तव आहे आणि म्हणून जात जरी गेली नाही तर आपली जातीयता घालवून आपली जातीमधील जी काही अस्मिता आहे ती प्रत्येक महामानवाची जोडेल आहे। वारकरी संप्रदायाचं जर आपण उदाहरण घेतलं तर वारकरी संप्रदाय, पांडुरंग, विठ्ठल हे आहे तरी काय, तर हे 18 पगड जातींच्या संतांनी एकत्र येऊन समाजाचं प्रबोधन करण्याचं एक ते साधन आहे। तसंच जे वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे महामानव तयार झाले, याचा उद्देश एकच आहे की दलित, शोषित, वंचित समाजाला किंवा वरच्याही समाजाला सर्वांनी एकमेकांच्या बरोबरीने राहून चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या आपण उन्नत झालेलो पाहिजे। सर्वांना समान संधी भेटली आहे आणि ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं आहे, तर ते मिळेल कुठून? तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो आपण पिलंच पाहिजे। जर आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष केले तर या गोष्टी घडणार नाहीत। आता मला त्या मुलांनी भाषणामध्ये सांगितलं की पुण्यामध्ये मातंग समाजाचा मेळावा झाला, परंतु वाशिम जिल्ह्यातून कोणीच आलं नाही। याच्यामागचं काय कारण असेल तर साहेबांनी सांगितलं तेच कारण आहे, कारण शिक्षणामधली जागरूकता जशी 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजामध्ये केली, ती जागरूकता मातंग समाजामध्ये यावी आणि आपण आपला जे हक्क आणि अधिकार आहे ते अधिकार मागण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे। दुसऱ्यावर अन्याय करण्यासाठी नाही, तर आपला हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे। त्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणातूनच आपली प्रगती होते। आज परिस्थिती बदलत आहे,
पूर्वी खूप जातीयवाद होता, परंतु आज मला तर इथं नोकरीला आल्या तेव्हापासून असं जाणवते की या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे समन्वय आहे, अतिशय चांगल्या प्रकारचे सर्व महामानवाचे कार्यक्रम होतात आणि आपल्या गावचे ग्रामपंचायतचे सर्व लोक असतील, सर्व समाजाचे लोक असतील, सर्व एकत्र येऊन हे गुण्यागोविंदाने कार्यक्रम करतात आणि विकासामध्ये सुद्धा सर्वांना समान संधी उपलब्ध करून देतात। हे इतर गावापेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचं लक्षण आहे। शाळेमध्ये सुद्धा मी बघतो इतर शाळेपेक्षा आपल्या शाळेला ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिशय भरभरून दिलं जातं आणि आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक साहेब आणि सर्व हे सकारात्मक आहेत आणि सरांनी आता लायब्ररीचा सुद्धा विचार मांडलेला आहे, त्यांनी पुस्तकं सुद्धा आमच्या इथं आणून ठेवलेले आहेत। तर खरोखर या दिशेने जर आपण गेलो तर गावामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, नवीन पिढी ही संस्कारक्षम होईल आणि नवीन याहीपेक्षा अण्णाभाऊची जयंती सर्व समाजामध्ये सर्व समावेशकरित्या मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द